सुखी संसाराची सूत्रे। प्रत्येक स्त्रीचे आणि पुरुषाचे पहिले कर्तव्य आहे की आपण आपल्या घराकडे जास्तीत जास्त वेळ लक्ष देता येईल याची काळजी घेणे। आपल्या घरात जर जाणकार वयोवृद्ध कुटुंबप्रमुख असतील आणि घरातील सर्व व्यवहार त्यांच्या हाती असतील तर ते जोपर्यंत सक्षम आहेत तोपर्यंत त्यांना ते करू द्यावे, त्यात लुडबुड करू नये। पतीने आपली कमाई किती आहे याची माहिती पत्नीस द्यावी। पत्नीचे कर्तव्य आहे की जी पतीची कमाई आहे त्याचा ताळमेळ कसा राखावा। तुम्ही दिलेल्या पैशात जर पत्नी घर नीट सांभाळत असेल तर विनाकारण त्याची चौकशी करू नका। घरातील जर मोठ्या जबाबदार व्यक्ती महत्त्वाच्या विषयी बोलत असतील तर तिथे थांबू नये किंवा मध्ये मध्ये बोलू नये। जोपर्यंत घरात तुमचा सल्ला कोणी मागत नाही तोपर्यंत तो कोणालाही देऊ नये। आपला पती किंवा पत्नी कशीही असो दुसऱ्यासमोर त्याची टिंगल करू नये। जर पती किंवा पत्नीकडून काही समारंभ चालू असताना चूक झाली तर सर्वांसमोर तिला किंवा त्याला अपमानित करू नये। संसारात विश्वास हा फार महत्त्वाचा आहे। विनाकारण कोणाचे काही ऐकून विश्वास कमजोर होऊ देऊ नका। पत्नीच्या माहेरच्या किंवा पतीच्या लोकांबद्दल वाईट कधीही बोलू नका। पती किंवा पत्नीची काही वाईट सवय असेल तर त्याला एकटे असताना ती निदर्शनास आणून द्यावी। घरातील महत्त्वाचा कोणताही विषय असू दे तो घराबाहेर मांडू नका। घरात येणारे पाहुणे मंडळी मग ते कोणीही असू दे त्यांचा आपल्या परीने पाहुणचार करा, उगाच खोटा मोठेपणा करू नका। विनाकारण शेजारी राहणाऱ्या लोकांशी स्पर्धा करू नका। अंथरूण पाहून पाय पसरा। घरात काटकसर करून एक ठराविक रक्कम ठेवा जेणेकरून महत्त्वाच्या वेळी कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत। माझ्या माहेरी हे आहे, तिकडे एवढं सुख होतं असे पतीस टोमणे मारू नका, कारण नंतर संपूर्ण जीवन तुम्हाला इथेच काढायचे आहे। आपल्या पत्नीस किंवा पतीस जी गोष्ट पसंत नाही ती शक्यतो सोडून द्या। जर पत्नीने आपल्या आईवडिलांची सेवा करावी असे वाटत असेल तर तिच्या आईवडिलांचीही सेवा करायची वेळ आली तर जरूर करा, तेही तुमचे कर्तव्यच आहे। आपल्या पती किंवा पत्नीसमोर दुसऱ्या स्त्रीची किंवा पुरुषांची वाहवाही करू नका। जर घरात कोणाबरोबर वादविवाद झाला असल्यास त्याची वाच्यता शेजारी करू नका। माझ्या घरात अमुक एक व्यक्ती अशी आहे तशी आहे असं इतरत्र बोलू नका। घरात कितीही वाद झाले तरी पती घरी आल्यावर लगेच त्याला ते सांगू नका। घरातील कोणत्याच व्यवहारात परक्या व्यक्तीस हस्तक्षेप करू देऊ नका। घरातील प्रत्येकास त्याच्या वयानुसार मान द्या। आपला पती किती कमावतो, आपली संपत्ती किती आहे याची माहिती बाहेर कळू देऊ नका। आपली पत्नी संपूर्ण घरासाठी राबत असते तेव्हा तिची प्रशंसा करा। तिला वेळ मिळेल तेव्हा बाहेर घेऊन जावा। कोणीही घरच्या सदस्यांनी आपल्यासाठी भेटवस्तू आणली असेल तर ती जरी आवडली नाही तरी ती स्वीकारा, त्यामागे त्यांचे प्रेम असते। पती किंवा पत्नी ही संसाराची दोन चक्रे आहेत आणि संपूर्ण घरातील जबाबदारी याच्यावर असते, तेव्हा ते नेहमी सारखीच राहिली पाहिजे, तरच संसाराचा गाडा सुरळीत चालेल। एक लक्षात ठेवा, संसार करताना थोडी कुरबूर होणारच, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती। पण कोणतेही वाद असो ते विकोपाला जाणार नाहीत याची काळजी घ्या। संसार हा दोन जीवांचा खेळ आहे, त्यात नशिबाने कोण कोणास कसा जोडीदार मिळेल हे सांगता येणार नाही, पण मिळालेल्या जोडीदाराला आपले करणे हे सर्वस्वी आपल्याच हातात असते। आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।